हरे कृष्णा रामकृष्ण हरी. नमस्कार, मी रासपतीदास आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आषाढी एकादशी निमित्त एक विशेष कार्यक्रम अभंग तुकोबांचे, ज्यामध्ये आषाढी एकादशीपर्यंत रोज सकाळी 6 वाजता एक नवीन भाग प्रकाशित होईल, ज्यामध्ये 12 ते 14 मिनिटांची चर्चा असेल. 1 किंवा 2 अभंग आपण संत तुकाराम महाराजांचे ह्यामध्ये पाहणार आहोत, त्याच्यावर चर्चा करणार आहोत, निरूपण करणार आहोत आणि त्यातून आपल्याला काय शिकता येईल ह्याची चर्चा करणार आहोत. तर ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. तर ह्या भागामध्ये, ज्याला आपण प्रस्तावना म्हणू शकतो या कार्यक्रमाची, यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. ज्या संत तुकाराम महाराजांचे अभंग आपण अभ्यासणार आहोत, त्या तुकाराम महाराजांविषयी थोडक्यात आपण इथे पाहणार आहोत. त्यांचा भाव काय आहे, ते कोण आहेत, त्यांनी कशासाठी हे सर्व अभंग लिहिले, याबद्दल थोडक्यात आपण 5-7 मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत. तर हा एक अभंग आपण यासाठी पाहणार आहोत. त्यामध्ये तुकाराम महाराज लिहितात, मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. तर तुकाराम महाराज म्हणतात की हे जे हरिभक्तीच्या प्रचाराचं कार्य आहे, ते अनेक जन्म आम्ही करत आलो आहोत. भगवंतांच्या इच्छेद्वारे आम्ही हे कार्य करत आहोत. ते एका दुसऱ्या अभंगातही लिहितात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. त्याची चर्चा आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये करणार आहोत. तर तुकाराम महाराज इथे लिहित आहेत, मागे बहुता जन्मी हेची करिता आलो आम्ही, भवतापश्रमी दुःखे पिडले निववू त्या. भवतापाने, या भौतिक जगतातील कष्टांनी, दुःखांनी जे पिडलेले आहेत, जे दुःखी आहेत, त्यांना निववण्यासाठी, त्यांना शांत करण्यासाठी. तर भौतिक त्रासाने जे कष्टीले आहेत, त्यांना त्या त्रासापासून मुक्ती कशी मिळेल, ते शांत कसे होतील, तर भगवंतांशी त्यांचा संबंध आल्यानंतर. आपण सर्व भगवंतांचे भक्त आहोत. आपल्या हृदयात भगवंतांची भक्ती ही साहजिक आहे, स्वाभाविक आहे. पण आपण या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे, अनर्थांद्वारे आत्ता पांघरले गेलेलो आहोत. त्यामुळे त्याला पुनर्जागृत करण्यासाठी संत तुकाराम महाराज इथे आलेले आहेत, असं ते सांगतात. गरजू हरीचे पवाडे, भगवंतांचं गुणगान आम्ही सर्वत्र करू. मेळवू वैष्णव बागडे, वैष्णवांसोबत एकत्र येऊन हरिनामाचं कीर्तन करू, कथा करू. भगवंतांचं गुणगान, भगवंतांचा महिमा सर्वांपर्यंत पोहोचवू. आणि काय करू याद्वारे? पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये. पाषाणासारख्या हृदयांमधून सुद्धा बद्ध जीवांचं जे हृदय ते पाषाणाप्रमाणे आहे. भगवंतांप्रती प्रेम नाही आहे, पण संतांच्या हृदयात भगवंतांप्रती प्रेम आहे. संतांचं हृदय हे कोमल आहे, हे कुसुमाप्रमाणे आहे. तर त्या पाषाण हृदयांमध्ये सुद्धा, आपल्यासारख्या बद्ध जीवांच्या पाषाण हृदयामध्ये सुद्धा पाझर काढू, पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये. त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांप्रतीचं प्रेम पुनर्जागृत करू, हे तुकाराम महाराज सांगत आहेत. भावशुद्ध नामावळी हर्षे नाचू पिटू टाळी. अतिशय शुद्ध भावाने भगवंतांच्या नावाचं कीर्तन करू, हर्षे नाचू, आनंदाने कीर्तनात नाचू, पिटू टाळी, टाळ्या वाजू कीर्तनामध्ये. आणि या सर्वांच्या शक्तीद्वारे, या सर्वांच्या बळाद्वारे काय करू? घालू पायातळी कळी काळ त्या बळे. आणि या हरिभक्तीच्या, हरिकीर्तनाच्या बळाद्वारे कळी काळ ही पायाखाली घालू. कलियुगाचं जे अधःपतन चालू आहे ते थांबवू आणि या बद्ध जीवांना पुन्हा भगवंतांकडे आकर्षित करू. भगवंतांची जी भक्ती आहे, जो खरा आनंद देणारी आहे, तिकडे आम्ही वळवू. काम क्रोध बंदीखानी तुका म्हणे दिले दोन्ही. तुकाराम महाराज म्हणतात, काम क्रोध इत्यादी जे अर्थ आहेत, त्यांना आम्ही बंदी करून टाकलेलं आहे. इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. हे तुकाराम महाराज म्हणू शकतात. आपण ते म्हणण्याच्या पात्र नाही आहोत. गोसावी, गो म्हणजे इंद्रिय, गोस्वामी, स्वामी म्हणजे ज्यांनी इंद्रियांचा पूर्णपणे निग्रह केलेला आहे. इंद्रिय पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये लावलेले आहेत. नवविध भक्तीमध्ये पूर्णपणे इंद्रिय लावलेले आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. भागवतामध्येही म्हटलेलं आहे. भक्त प्रल्हादांचा हा श्लोक आहे 7व्या स्कंधामध्ये. अशा नवविध भक्तीमध्ये ज्यांनी पूर्णपणे त्यांची इंद्रिय, मन, बुद्धी लावलेली आहे, ते गोस्वामी आहेत. आम्ही झालो गोस्वामी, इंद्रियांचे धनी. तर ह्या हरिभक्तीद्वारे, कीर्तनाद्वारे, हरीचे पवाडे गाऊन, भगवंतांचं गुणगान गाऊन आणि ह्याचा प्रचार करून तुकाराम महाराज म्हणतायत, आम्ही इंद्रियांचे धनी, आम्ही झालो गोसावी. तर ही तुकाराम महाराजांची महानता आहे. ज्यांचे अभंग आपण अभ्यासणार आहोत, ते सर्वसाधारण व्यक्तिमत्व नाही आहेत, ते विशेष आहेत. भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. भगवंतांनी विशेष कार्यासाठी या पृथ्वीतलावर पाठवलेलं आहे. भक्तीचा प्रचार करण्यासाठी त्यांना पाठवलेलं आहे. अशा महान
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग आपण अभ्यासणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी व्हा। याच्या पुढच्या भागामध्ये पहिल्या भागापासून आपण काही विशेष अभंग यांची चर्चा करणार आहोत, काही निवडक अभंगांवर निरूपण करणार आहोत। आपल्याला ह्या कार्यक्रमामध्ये अजून कोणते अभंग ऐकायला आवडतील, कोणत्या अभंगांवर चर्चा तुम्हाला ऐकायची तेही आम्हाला कमेंटमध्ये कळवा, आपण तेही अभंग चर्चा करण्याचा प्रयत्न करू। 40 ते 45 अभंगांची चर्चा होणार आहे या 25-30 दिवसांमध्ये आषाढी एकादशीपर्यंत। म्हणजे 4000 अभंगांची जी गाथा आहे त्यातले 40-45 म्हटलं तरी 1% अभंगांची आपण चर्चा करणार आहोत। एका दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे ती। 1% अभंग तुकाराम महाराजांचे आपल्या डोळ्याखालून जाणार आहेत, आपण ते ऐकणार आहोत, त्यावर चिंतन करणार आहोत, मनन करणार आहोत, त्यातून शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नक्की या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा। खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा, मोफत आहे, सर्वांसाठी आहे। हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त जण या आपल्या प्रयत्नांचा लाभ घेऊ शकतील। तर आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन, संत तुकाराम महाराजांचे आशीर्वाद घेऊन, विठ्ठल रुक्मिणींचे आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। लवकरच पहिला भाग प्रकाशित होईल आणि त्यानंतर रोज सकाळी 6 वाजता आषाढी एकादशीपर्यंत एक भाग प्रकाशित होत जाईल, ज्यामध्ये आपण 12 ते 14 मिनिटांची चर्चा करणार आहोत। तर प्रत्येक दिवस आषाढी एकादशीपर्यंतचा आपल्याला जर शक्य असेल तर सकाळी नक्की ऐका, नसेल शक्य तर दिवसभरात कधीही तुम्ही हा भाग पाहू शकता, जेणेकरून रोज आपण अभंगांचा चर्चा करणार आहोत, अभंगांवर विचार करणार आहोत आणि आपली चेतना तयार करणार आहोत। आषाढी एकादशीपर्यंत विठ्ठलाला, पांडुरंगाला आपल्या हृदयात निमंत्रण देण्यासाठी, आपल्या हृदयात त्यांचं प्रेम पुनर्जागृत करण्यासाठी हा एक प्रयत्न आहे। आशा करतो हा कार्यक्रम आपल्या सर्वांना आवडेल। जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। लवकरच भेटू या पुढच्या भागामध्ये, पहिल्या भागामध्ये। व्हॉट्सॲप कम्युनिटी आणि चॅनल सबस्क्राईब हे नक्की लक्षात ठेवा आणि इतरांनाही कळवा। धन्यवाद। हरे कृष्णा, रामकृष्ण हरी। श्री श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे